एक मोहाचा क्षण आणि शून्यातून सुरुवात करत वजनदार मंत्रिपदापर्यंत मारलेली झेप अगदी क्षणात उद्ध्वस्त. नरहरी झिरवळ यांचं देखील काहीसं असंच झालंय. आयुष्याच्या सुरुवातीला बिगारी काम करणारे, नंतर तहसील कचेरीत कारकून म्हणून नोकरी करणाऱ्या झिरवळ यांनी पुढे ती नोकरी सोडून शेतीत लक्ष द्यायला सुरुवात केली. शेतीत लक्ष देत असतानाच त्यांनी समाजकार्यात भाग घ्यायला सुरू केलं आणि तिथूनच ग्रामपंचायतीच्या राजकारणात त्यांची एंट्री झाली. ग्रामपंचायत ते आता त्यांनी थेट अन्न आणि औषधी द्रव्य प्रशासनासारख्या महत्त्वाच्या खात्यापर्यंत मजल मारली. या टप्प्यावर असतानाच त्यांनी ज्यांच्यावर विश्वास ठेवला त्यांच्याकडूनच झिरवळ यांचे खाजगी क्षणांचा एक व्हिडिओ व्हायरल केला गेला आणि गेल्या काही दशकांच्या मेहनतीने उभ्या केलेल्या झिरवळांच्या प्रतिमेला सुरुंग लागला आणि राज्यात झिरवळ यांच्या नावाची चर्चा सुरू झाली. मीम्स व्हायरल व्हायला लागले, सोशल मीडियावर त्यांची खिल्ली उडवली जाऊ लागली. पण या सगळ्यांमध्ये एक प्रश्न होता, आदिवासी समाजातून आलेल्या झिरवळ यांचा मंत्रिपदाचा प्रवास कसा होता? तेच जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी शशी आणि तुम्ही पाहताय कट टू कट. दिंडोरी तालुक्यातील वनारे गावात नरहरी झिरवळ यांचा जन्म 1 जून 1959ला झाला. आपलं उच्च माध्यमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर कुटुंबाची परिस्थिती हलाखीची असल्यानं उदरनिर्वाह करण्यासाठी त्यांनी बांधकामावर बिगाऱ्याचं काम करायला सुरुवात केली. त्यानंतर आपल्या शिक्षणाच्या जोरावर त्यांनी दिंडोरी तहसील कचेरीत क्लार्क म्हणून नोकरी धरली. पण या क्लार्कच्या कामात मन न रमल्यानं त्यांनी ती नोकरी सोडली आणि गावी आपली शेती करायला सुरुवात केली. गावी शेती करत असताना सामाजिक उपक्रमात त्यांनी सक्रिय सहभाग घेतला आणि त्याच दरम्यान जनता दलाचे माजी खासदार कैलासवासी हरिभाऊ महाले यांच्या सहवासात झिरवळ आले. तिथूनच झिरवळ यांच्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात झाली असं म्हणता येईल. त्यानंतर त्यांनी गावाच्या राजकारणात प्रवेश केला आणि ते वनारे गावचे सरपंच झाले. सरपंच पदानंतर जनता दलातून पंचायत समितीचे सदस्य, राष्ट्रीय काँग्रेसमधून उपसभापती आणि त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि जिल्हा परिषदेचे सदस्य झाले. 2001 साली झिरवळ जिल्हा परिषदेचे सदस्य झाले होते. त्यानंतर 2004 सालच्या विधानसभा निवडणुकीत अनुसूचित जमातीसाठी राखीव असणाऱ्या दिंडोरी मतदारसंघातून ते पहिल्यांदा आमदार झाले. 2009 सालच्या विधानसभा निवडणुकीत मात्र त्यांचा निसटता पराभव झाला. त्यानंतर नरहरी झिरवळ लोकसभेच्या निवडणुकीत उतरले, मात्र त्या निवडणुकीत देखील त्यांचा पराभव झाला. त्यानंतर 2014च्या निवडणुकीत ते पुन्हा आमदार झाले, जे आजतागायत आमदार आहेत. म्हणजेच 2004, 2014, 2019 ते 2024 या पंचवार्षिकमध्ये झिरवळ यांनी आमदार म्हणून प्रतिनिधित्व केलंय. आपल्या कारकिर्दीत विधानसभा उपाध्यक्ष या नात्यानं राज्यातील सत्ता संघर्षाच्या काळात नरहरी झिरवळ राज्याच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आले होते. कायम पवार घराण्याशी एकनिष्ठ राहिलेले झिरवळ यांनी जेव्हा अजित पवारांनी आपला वेगळा मार्ग निवडण्याचा प्रयत्न केला तेव्हा अजित पवारांना साथ देण्याचा निर्णय घेतला. आपला ग्रामीण पेहराव, आदिवासी नृत्य, आदिवासी संस्कृतीचा अभिमान, मुद्दे मांडण्याची खास शैली, खुमासदार भाषण, सर्वपक्षीय नेत्यांशी असणारे संबंध यामुळे झिरवळ यांनी माध्यमामध्ये आपली खास छाप सोडली होती. आपल्या राजकीय प्रवासात झिरवळ यांनी आपलं एक स्वतंत्र अस्तित्व जरी निर्माण केलेलं असलं, मंत्रिपदं भूषवली असली तरी नरहरी झिरवळ या राजकीय प्रवासात अनेकदा वादात देखील सापडले होते. त्यांच्या चालू कार्यकाळातच म्हणजे आत्ता अन्न आणि औषधी द्रव्य प्रशासन विभागाचे मंत्री असताना झिरवळ यांच्या कार्यालयातील क्लार्क लाच घेताना पकडला गेला होता आणि कहर म्हणजे ही घटना मंत्रालयात घडली होती. या प्रकरणात झिरवळ यांच्या विभागातील लिपिक राजेंद्र ढेरंगे याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं अटक केली होती. त्यावेळी झिरवळ हे टीकेच्या केंद्रस्थानी आले होते. नरहरी झिरवळ यांच्या वरदहस्तानेच त्यांच्या विभागामध्ये भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप विरोधी पक्ष आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी केला होता. मात्र या प्रकरणातून नरहरी झिरवळ यांनी स्वतःला अलगद बाजूला काढलं होतं. या प्रकरणात आपला कुठलाही संबंध नाही म्हणत त्यांनी हात वर केले होते. त्यासोबतच धनगर समाजाची अनुसूचित जमातीमध्ये समावेश करावा आणि त्यानुसार त्यांना आरक्षण मिळावं अशी मागणी जोर धरू लागल्यावर 4 ऑक्टोबर 2024ला नरहरी झिरवळ यांनी आदिवासी मंत्र्यांच्या सोबत मिळून मंत्रालयात या गोष्टीला विरोध करण्यासाठी चक्क मंत्रालयातूनच उडी घेतली होती. त्यांचं म्हणणं होतं की धनगर समाजाला अनुसूचित जमातीमधून आरक्षण मिळू नये. या घटनेमध्ये नरहरी झिरवळ आणि त्यांच्यासोबत असणारे इतर आदिवासी आमदार वाचले, पण झिरवळांच्या कृत्यानं एका नवीन वादाला तोंड फोडलं.
यासोबतच त्यांनी पेसा अंतर्गत भरत्या व्हाव्यात यासाठी देखील आवाज उठवला होता. आणि गंमत म्हणजे या दोनही वेळी नरहरी झिरवळ हे सत्ताधारी आमदार होते, राज्यातल्या सत्तेत सहभागी होते. त्यामुळे सत्तेतल्याच आमदारानं असं कृत्य केल्यानं धनगर आरक्षणाचा प्रश्न तर भलतीकडेच गेला होता. सोबतच नरहरी झिरवळ यांच्या अखत्यारीत असणारा विभाग हा दुसरंच कुणीतरी चालवतंय असा आरोप सामाजिक कार्यकर्ते आणि RTI ॲक्टिव्हिस्ट विजय कुंभार यांनी केला होता. खरं आत्ताच्या व्हायरल क्लिप प्रकरणात राष्ट्रवादी अजित पवार गटाची मंत्रिपदाची तिसरी आणि मातब्बर चेहऱ्याची 4थ्या नंबरची विकेट जाणार अशी चर्चा राज्याच्या राजकारणात सुरू होती. मात्र झिरवळांच्या सुदैवानं सध्या तरी झिरवळ सेफ झोनमध्ये आहेत. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या झिरवळ यांच्या बाबतीत अनुकूल आहेत. झिरवळ यांची व्हायरल क्लिप ही 2-3 व्हिडिओ एकत्र करून तयार केली गेली आहे असं फडणवीसांचं म्हणणं होतं. दस्तर खुद्द झिरवळ यांनीच तसं फडणवीसांना सांगितलंय. त्यामुळे झिरवळ यांचं मंत्रिपद तुर्तास तरी साबूत आहे. पण झिरवळ प्रकरण हे तमाम राजकारण्यांसाठी एक धडा आहे. तुम्ही कुठं, काय आणि कसं जगता यावर तुम्ही स्वतः नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. अन्यथा तुमची एक चूक तुमच्या दशकांच्या मेहनतीवर पाणी ओतून तुमचं राजकीय करिअर खराब करू शकते. आणि त्याच वेळी तुम्ही झिरवळ यांच्यासारखे नशीबवान असाल असंही नाही. तुर्तास तुमची झिरवळ यांच्या प्रकरणात काय मत आहेत, या व्हिडिओमधली माहिती तुम्हाला आवडली का हे मला कमेंटमध्ये आवर्जून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कट टू कटला सबस्क्राईब करायला विसरू नका.